ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसू लागलाय। काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे नागरिकांना अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, तापाची लक्षणं दिसू लागली आहेत। असं 60 ते 70 रुग्ण दिवसाला येत असल्याची माहिती ठाण्यातील खासगी डॉक्टरांनी दिली। ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 28 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली। त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता, परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे। सकाळी 10 वाजण्याच्या नंतर उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत आहेत। 3 दिवसापूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती। जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते, त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलाय। गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखीनं नागरिक त्रस्त झालेत। शहरातील छोट्या दवाखान्यात तसंच आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात अधिक आहे। या आजारानं त्रस्त असलेले 60 ते 70 रुग्ण दिवसाला दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी प्रभागातील डॉक्टरांनी दिली।